नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर बोंबलाचे मोमरं हे आमचे पाठाळे प्रभू बेक डिश शेअर करणार आहे. त्यासाठी आपण बोंबील आणि राजेरी केळं ह्याचा उपयोग करणार आहे. तर मी बोंबील घेतले फक्त 3 ह्याच्यातले आणि केळं एकच घेतले. हे असं पिकलेलं पाहिजे आपलं राजेरी केळं, हे चांगलं गोड असते. आता हे ते बोंबील होते, मी त्याचा काटा काढलाय आणि स्वच्छ धुवून ते असं डिवेन केले, डिबोन केले. इकडे बाकी तुमचं एक साखर, मीठ, खवलेलं नारळ, कांदा कांदा उभा चिरलेला आहे मी. आणि हा इडली रवा घेतले. इडली रवा म्हणजे आपण इडलीसाठी वापरतो ना, तो तांदळाचा रवा. आणि हे जिरं, साजूक तूप 1 चमचा. आपण तसं मिक्स करूया. इथे मी एका बोलमध्ये इडली रवा घेतलाय. मग त्याच्यामध्ये तो नारळ घातलाय मी, मीठ, साखर. साखर तुम्ही स्किप करू शकता. ओके, केळं गोड असेल तर. मग जिरं जिरं चांगलं जाडं असं पाहिजे, कुटलेलं. कांदा आहे ना, मी उभा चिरला, आम्ही बुजण्यासाठी करतो ना तसा. पण आता मी तो हाताने कुस्करून घेते, म्हणजे तो सुटा सुटा करायला. हा, ते बेक डिश मध्ये तो कांदा एका जागी राहिला नाही पाहिजे, कळलं नाही पाहिजे. कांदा चांगला मिक्स व्हायसाठी मी तो बघा हाताने असं कांदा कुस्करून घेतलेला आहे मी. ठीक आहे. आणि तो बारीक चिरू नका, तो उभाच चिरा, कारण तो कांदा पण आला पाहिजे आपल्या दाताखाली. हा, एकदम बारीक कापू नका, नाही पाणी सुटेल त्याला. आता इकडे केळं दिसते तुम्हाला, हे मी चांगलं पिकवलंय केळं. आणि पिकलेलं केळं घेतलंय. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तुम्ही 2 केळी घालू शकतात, पण हा माझा हे माप एकदम छान आहे. आता मी ते साजूक तूप आहे, घरीच करते मी साजूक तूप. हे 1 चमचा तूप घेतले मी, होममेड घी, प्युअर घी. आता आपण बोंबलाकडे वळूया. बोंबील मी चांगला स्वच्छ धुवून, कापून, काटा काढून याचे पीसेस करायचे आपल्याला. आणि ते पीसेस तुम्हाला मोठे पाहिजे, लहान पाहिजे, त्याप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे. पण लहान लहान केले तर ते परत त्या पायमध्ये चांगलं मिक्स होईल. आता सगळं हे मिक्स करा नीट. खूप वेळा आम्ही मिरच्याची भुकी, गरम मसाला ह्या पण गोष्टी घालतो, म्हणजे जरा रंग पण जरा बदलतो. कारण हा असा रंग आहे ना, जरा इन्सिपेट दिसतो ना. खाल्ल्यावर आवडतं, पण ते बघायला लोकांना मला नको आहे. पण ते जरा रंग आला तर छान वाटते. तर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही याच्यामध्ये रंग पण आणि चव पण येते. हा, थोडस मिरचीची बुकी आणि गरम मसाला थोडा घाला. मी इथे घातलेला नाहीये. ठीक आहे. म्हणजे हे माझी आई आणि आजी करायचे ना, तसं तुम्हाला दाखवते मी. आता इकडे पाणी घेतलं ना मी, तर पाण्याच्या ऐवजी तुम्ही नारळाचं पाणी, दूध घ्या. हं, मी इथे दाखवलं नाही नारळाचं दूध मिक्स करताना, पण पाणी घेऊ नका, त्याच्या बदली तुम्ही नारळाचं दूध वापरा. त्याने चव एकदम छान होईल. आणि मग ते एक अर्धा 1 तास तरी ते असं मिक्स करून ठेवून द्या, नारळाचं दूध घातल्यावर. म्हणजे त्याचं बेक करायच्या आधी. हा, म्हणजे टेस्ट एकदम छान होईल. ते हे करून घेते जरा, तर प्रेशर आणते हाताने, म्हणजे चांगलं ते एकजीव होईल आणि बेक होईल चांगलं. ठीक आहे. आणि 15 मिनिटं ते अर्धा तास मी, आणि मग बेक करायला तुम्हाला 20-25 मिनिटात हे बेक होते. 200च्या ह्याच्यावर 180 सेल्सिअसवर करा. हे बघा, हा हा बेक करून झालेला आहे. किती छान दिसतोय ना. असं आपण आता कापून बघूया. खूप टेस्टी लागतोय. हे बघा पीसेस, वाव, आहे ना, मस्त दिसतोय. हम्म. तर नक्की करून बघा हे बोंबलाचं मोमरं. मला कोणीतरी रिक्वेस्ट केलेला ही रेसिपी दाखवायला. आणि माझं कुकबुक आहे, नोशन प्रेसवर मिळते, त्याचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय.